हीच माझी भूमिका आहे. आणि अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपत प्रवेश केला. त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित आहे. महायुती सरकारमधले मंत्री बच्चू कडूंनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवलाय. महायुती सरकारचे ते घटक पक्ष आहेत बच्चू कडू, त्यांचा या उमेदवारीला विरोध आहे. जे रवी राणांनी भाजप कार्यालय तोडलेलं होतं त्यांच्या पत्नीला उमेदवारी देणं ही भाजपची लाचारी असल्याच्या शब्दात बच्चू कडूंनी टीका केली आहे. आपण राणांचा प्रचार करणार नाही, इतकंच नाही तर राणांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला, सक्षम उमेदवाराला आपण पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका बच्चू कडूंनी जाहीर केली आहे. अब मजा आएगा. प्रहारची काय भूमिका राहील? प्रहारची भूमिका जे आमची भूमिका कायम आहे, जी होती ती कायम राहील. आणि इथे प्रहारचा जे अस्तित्व आहे किंवा प्रहार ज्या पद्धतीनं काम करतंय, शेतकऱ्याचे मुद्दे हे सगळे घेऊन आम्ही लढू आणि व्यवस्थित नियोजनबद्ध लढू. राणाचा प्रचार होणार नाही, आम्ही करणार नाही. आणि आमची स्वतःची पांटप्रिय आहे, आम्ही कोणावर दबाव आणू शकत नाही. भाजपचं कार्यालय रवी राणानं फोडलं, पालकमंत्र्यालय बालकमंत्री म्हटलं आहे. कार्यालय फोडलं ना. भाजपच्या कार्यालयात अंदर घुसून पोस्टर गिस्टर पार फोडफाड करून रवी राणाने पतन भाजपचं केलं. त्यांना मार ठोक करून भाजपची तिकीट घेतली. याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? आता ज्यानं भाजपचं कार्यालय फोडलं त्याचे झेंडे घेऊन काम करावं लागतं कार्यकर्त्यांना. इतकी माटे लाचारी कुठल्याही कार्यकर्त्यावर येत नसेल, कुठल्याही पक्षाच्या. नाही ते काय न्यायालय आता काय झालं आहे ते बदलवायला पाहिजे. ते पक्षाला हे करायला पाहिजे. न्यायालयावरचे विश्वास संपलेले आहे लोकांचे. अगदी 3-3 वर्ष केसेस राहतं. इतका मोठा फ्रॉड गेला. खालच्या कार्यालयानं म्हटलं का हा फ्रॉड आहे सगळं. तरी सर्वोच्च न्यायालय या पद्धतीनं काम करत असेल तर न्यायालयाबाबतीत बोलू नये असं म्हणतंय. पण आता बोलण्याची वेळ न्यायालय आणतंय. अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये होत असेल तर मला वाटतं आता संपलं ना. सरळ सरळ लोकशाही सोडून लोक हुकुमशहा अशा पद्धतीनं सुरुवात झालेली दिसतं. ती चुकीची आहे.